जय श्रीराम. बेली फॅट का वाढतो? तर मित्रांनो, आपला वेट लॉस सिरीज मधील 90 डेज वेट लॉस सिरीज मधील आजचा आपला नवीन विषय बेली फॅट का वाढतो. तर मित्रांनो, बेली फॅट का वाढायचे परिणाम, तुम्ही कमी खाताय, जास्त चालताय, तरी तुमची पोटाची चरबी ही कमी होत नाहीये. काय कारण? तर मित्रांनो, तुम्ही असे काही कारण आहे, मुख्य कारण ज्या तुम्ही चुका करत असतात, मोठ्या चुका करत असतात, त्यामुळे तुमचं बेली फॅट हे कमी होत नाही. मित्रांनो, एकच सांगणं आहे, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये स्पॉट रिडक्शन करायला जात असतात, त्यामुळे तुमचं खास करून बेली फॅट कमी होत नाही. तर आपण हा टॉपिक शेवटी घेऊ, शहरात शेवटी, विषयाच्या शेवटी घेऊ, व्हिडिओच्या शेवटी घेऊ. म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मेन कारण हे माहिती पडून जाईल. सर्वात पहिली मोठी चूक आहे, कॅलरीज तुम्ही जास्त घेतात. मित्रांनो, तुम्ही जर डाएटवर असणार तर तुम्ही जी कॅलरीज दिवसभरात घ्यायची असते त्यापेक्षा जास्त कॅलरीज घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढतं, त्यामुळे तुमची बेली फॅट वाढत असते. हे एक कारण. दुसरं, मित्रांनो, तुम्ही प्रॉपर पुरेसं प्रोटीन घेत नाही. तर तुम्ही सांगणार प्रोटीन काय गरज आहे. मित्रांनो, जितकं जास्त शरीराला प्रोटीन भेटेल तितकं फॅट लॉस हे लवकर होणार आहे. म्हणून प्रोटीन ही शरीराची मात्रा पूर्ण करण्यासाठी असतं, त्यासोबत आपलं मसल मास सुद्धा बनत असतं. तुम्ही नुसतं वेट लॉस करू नका. वेट लॉस करायला गेला त्यामध्ये तुम्ही मसल लॉस आणि वॉटर लॉस करून घेणार, म्हणून तुमच्या शरीराला प्रॉपर प्रोटीनची गरज ही जास्त प्रमाणात असते. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघायला गेलं स्पॉट रिडक्शन करायला जात असतात. स्पॉट रिडक्शन म्हणजे तुम्ही फक्त ऍप पोट कमी करायचं, बेली फॅट कमी करायचं, ऍप्स करायला जाणार, तर स्पॉट रिडक्शन होत नाही. मित्रांनो, बॉडीचं फॅट ओव्हरऑल जात असतं, तेव्हा तुमचं स्पॉट रिडक्शन हे कामात येत असतं. स्पॉट रिडक्शन करायला गेले तर तुमचं प्रॉपरली बेली फॅट कमी नाही होणार, त्यासाठी ओव्हरऑल बॉडीचं फॅट कमी होतं, तेव्हाच शेवटी बेली फॅट हे कमी होत असतं. त्यानंतर मित्रांनो, झोप खूप महत्वाची. झोप तुम्ही तर 4, 5, 6 तासाची झोप घेत असणार, तर मित्रांनो तुमचं फॅट हे उलट वाढत जाणार आहे. तुम्ही कितीही डाएट करा, कितीही वर्कआउट करा, पण तुमची झोप जर कमी असेल ना, तर तुमचं प्रॉपर फॅट लॉस हे होणार नाही. म्हणून कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे, तेव्हा प्रॉपर तुम्ही तुमचं फॅट लॉस करू शकणार. त्यानंतर स्ट्रेस. मित्रांनो, जितकं जास्त तुम्ही ताणतणाव घेणार तितकं तुमचा वर्कआउट कमी होणार आहे, तितका तुमचा डाएट कमी होणार आहे, तितकी तुमची झोप कमी लागणार आहे तुम्हाला. त्या तिन्ही गोष्टीमध्ये फरक पडला स्ट्रेस तणावामुळे, तर तुमचं फॅट लॉस होणार नाही आणि तुम्ही फॅट लॉस करणं हे विसरून जा. त्यानंतर मित्रांनो, अल्कोहोल खूप महत्वाचं काम करत असतं. भरपूर जण म्हणत असतात की आम्ही डाएट करतो, असं करतो, पण भरपूर जण ट्रेनर पासून लपवत असतात हे आम्ही अल्कोहोल घेत नाही. भरपूर जण बियर वगैरे विस्की या गोष्टी घेत असतात, सांगायला नाही पाहिजे पण सांगतोय आणि लपवत असतात ट्रेनर पासून. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बियर जितकं पिणार, जितकी दारू पिणार, तितकं शरीरात पाणी वाढत जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज जाणार आहे. असे काही घटक असतात ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात कॅलरी ही वाढत असते. ती कॅलरी वाढल्यामुळे तुमचं फॅट हे आपोआप शरीरामध्ये वाढणार आहे आणि तुमचं बेली फॅट ही कमी नाही होणार आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुमचं काय चुकत असतं, तुम्ही त्यानंतर पुढचा एकदम मोठी चूक असते की तुम्ही वर्कआउट प्लॅन प्रॉपर आखत नाही. तुम्ही ट्रेनर कडून ते वर्कआउट प्लॅन प्रॉपरली घेत नाही. तुम्ही वर्कआउट प्लॅन प्रॉपरली केला, त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली कार्डिओ किती वेळ करायचा आहे, कार्डिओ दिवसातून किती वेळ करायचा आहे, का आठवड्यातून किती वेळ करायचा आहे, त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग मशीन वगैरेचा वर्कआउट करायचा की नाही, आणि तो करावाच लागतो. मित्रांनो, करायचा नाही, तो करावाच लागतो. हे करणार तेव्हा तुमचं ओव्हरऑल बॉडीचं फॅट हे कमी होणार आहे. म्हणजे कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितलं होतं की सगळ्यात शेवटचा जो कारण आहे, खूप मुख्य कारण आहे, तुम्हाला मी सांगतो. पहिले सुद्धा मी हिट देऊन दिली, ती व्हिडिओ चालू झालं. तुम्ही काय करता, स्पॉट रिडक्शन करायला जाता. स्पॉट रिडक्शन म्हणजे एकाच बॉडी पार्टला तुम्ही टार्गेट करायला जात असता. म्हणजे तुमचं पोट वाढतंय, बेली फॅट वाढतं, आपला जो आजचा विषय त्याबद्दलच सांगतो. बेली फॅट वाढतं, त्यावर तुम्ही ऍप्सचे 5-6 व्हेरिएशन, 10-12 व्हेरिएशन घेतात, त्याचे 4-5-6-6 सेट रेपिटेशन 15-15-20 घेत असतात. इतकं काय करतात. तर मित्रांनो, तुम्हाला मी फायनली सांगतो, सर्वात मोठी चूक, स्पॉट रिडक्शन होत नाही. नुसतं ऍप्स केल्याने किंवा पोटाचा व्यायाम केल्याने पोट कमी होत नाही. पोट केव्हा कमी होतं आणि पोटावरची चरबी केव्हा कमी होती, बेली फॅट कमी केव्हा होतं, जेव्हा तुम्ही प्रॉपरली स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत कार्डिओ करणार तेव्हा, कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार तेव्हा. कारण की बॉडीचं ओव्हरऑल फॅट कमी होतं. स्पॉट रिडक्शन एकाच जागेचं फॅट कमी नाही होत, पूर्ण बॉडीचं फॅट कमी होतं, तेव्हा तुमच्या पोटाचं फॅट कमी होतं. आणि एक तुम्हाला सांगतो, सगळ्यात शेवटी फॅट कमी होणारी जागा म्हणजे आपलं बेली फॅट म्हणजे पोट असतं. म्हणून लक्षात ठेवा, स्पॉट रिडक्शन होत नाही. तुम्ही प्रॉपरली जर वर्कआउट करत असणार तर त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत कार्डिओ करा, कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, तेव्हा तुमचं प्रॉपरली ओव्हरऑल बॉडीचं फॅट कमी होईल, त्यासोबत तुमचं बेली फॅट सुद्धा कमी होईल. तर मित्रांनो, ह्या काय मोठ्या चुका असतात, तुम्ही ह्या करत असतात, त्यामुळे तुमचं बेली फॅट हे
कमी होत नाही. तर मित्रांनो, आजचा आपला हा विषय होता. विषय तुम्हाला आवडलाच आहे तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. जय श्रीराम.